हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल। किचनमध्ये आल्यानंतर माझी सुरू झाली भाजीची तयारी। तर मी इथे भेंडी आणि बटाट्याची भाजी करणार होती। बकरी सारखी भेंडी सर्व खतम करते काय का दिवसात। मी जपून ठेवले आलं स्वतःवर। स्वतःचं तर कौतुक करणं सोडायचं जपून ठेवायच्या आधी लपून ठेवते। कोण खाणार आहे ते? मीच खाणार आहे। सर्व खाता येते। मला ते खाल्लं ना कुरकुरे जे खाल्लं देतो। मुलं विचारे आपले सकाळ सकाळीच इथे लुडो खेळायला बसलेत। नाश्ता वगैरे करून जाऊन इथे नाश्त्यासाठी फोडणीचा भात बनवलेला। मग मी कुठे मागे राहते, कारण की जिथे पेट पूजा तिथे माझा पहिला नंबर। काय ग काय आई खेळते ना आई। सिक्स काउंट करायचे ते। अरे कोणती गोटी काय? तिला काही नाही, लुडो वगैरे काही समजत नाही। आपली गोटी सोडून दुसरीच गोटी चालवत होती। या गोटी याचे 5 पडले म्हणते, 5 पडले आई। आणि मग ही गोटी अशी केली, अशी 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 डायरेक्ट किती रेडी मग इथं मी म्हणलं बिट्टू गोटे कुठे झाली? आता कोणती गोटी घेतली? मग ऐक ना, मग अशी अशी केली मी म्हटलं हे कोणती 5 पडले। आता तू कुराट खेळते ना, कुराट खेळते तू, खूप कुराट खेळते। आईला पण चकवते, गंदी आहे। दुपारी आमच्याकडे एवढा पाऊस आला ना, मुलं बाहेर गेलेली होती खेळायला। बिट्टू एकटीच घरी होती। तिला म्हटलं चल मस्त एन्जॉय कर पावसामध्ये। हो पुढे हो, अजून हो। चल मी येते, चल पुढे चल। आम्ही अमरेला घेते, मला ओला नाही व्हायचं ना। हा चल, हा इथे ये इकडे आणि हो पावसामध्ये। तिला ना या साईडला जरा भीती वाटत होती। म्हणत होती मम्मी तू ना अमरेला घे, तिथे उभी राहा, म्हणजे मी घाबरणार नाही, एन्जॉय करेल पावसामध्ये। मस्त पाऊस येतोय। पावसाचं पाणी पिलीस? ए रे पावसा पैसा पाणी प्यायला नाही पाहिजे, त्याला पैसा पाहिजे त्याला। ए रे पावसा। पाऊस थांबला आणि मुलं पण घरी आले। यांचा परत लुडो गेम चालू झाला। बिट्टूला जसं एक गिफ्ट मिळालं ना, त्यांची मजाच चालू आहे। बिट्टूची मी तेवढ्यातच पेट पूजा करून दिली होती, कारण आता मला करायचं होतं एक शूट, कारण की मग बिट्टू करते मध्ये मध्ये। पेट पूजा असली ना की ती मला त्रास देत नाही। मग मी पटकन कपडे वगैरे चेंज करून माझा जो शूट होता तो कंप्लीट केला। तर रूममध्ये आल्यानंतर ना मी थोडासा शूट केला। माझे 2-3 प्रोडक्ट येऊन पडले होते, त्याचा अजून एक राहिला आहे। 5-6 दिवस मस्त आराम केला। आत्ता म्हटलं चला लागा कामाला, बस झालं आराम होतो हराम। घराचं काम, त्यासोबतच बिट्टूचा फोटोशूटच्या आधी तयारी, सामान आणा, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या, परत फेरी मारा। त्यामुळे मी खूप थकली होती आणि मग मी फुल आरामच केला होता। कोणत्याच ब्रँडचा प्रमोशन केला नव्हता। पण आता या प्रोडक्टची शेवटचीच 2-3 दिवसाची तारीख राहिलेली। ती शूट केल्यानंतर 1 दिवस एडिट करायला लागतो, म्हणून ते आज मी शूट करूनच घेतले। किती दिवस आळस करणार आणि किती दिवस टाळणार, शेवटी त्यांना तो उद्या परवा व्हिडिओ द्यायचाच होता। शेवटची तारीख आली आहे, तरी पण मी इथे जे पार्सल आहे ते ओपन करून सुद्धा बघितलं नाही की त्यामध्ये काय आलेलं आहे, कारण हे 3-4 प्रोडक्ट देखील मला कंपनीनेच पाठवलेले होते। डोरेमॉन, हा तू शिजुका आहेस का? ए शिजुका आहेस का तू? मी डोरेमॉन आहे। अच्छा, मी तर असलीच पाहिजे कशात पण, आहे ना? मम्मी पाहिजेच म्हणजे सोनूला। मम्मी तर तिची जान आहे आणि मम्मीची तू जान आहे। अजूनही पाऊस चालू आहे, मस्त बारीक बारीक। आणि हे लप्पा छुप्पन खेळत आहे। हा शोधत आहे त्याला। मी करते आहे भजी, नाही बरं का?
गठ्ठ्याची भाजी. खूप दिवस झाले काही गडबड राहते मागे, त्यामुळे ना गठ्ठ्याची भाजी बनवायची राहून जाते. तर आज खूप सारा वेळ आहे आणि मला गठ्ठ्याची भाजी खायची आहे, कारण साधारणतः 6-7 महिने गठ्ठ्याची भाजी खाल्ली नाही. तर आज स्पेशल मुहूर्त काढून गठ्ठ्याची भाजी चालू. तर पहिला तर मी गठ्ठ्याचं पीठ घेतलं, म्हणजे बेसन, त्यामध्ये थोडासा ओवा, आलं, लसूण ते ठेचून टाकलं, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, थोडंसं तेल आणि त्याचा असा घट्टसर गोळा तयार करून घेतला. गठ्ठ्याची भाजी बनवायची स्टीमर, मी हात देसी वापरला. कढई घेतली, कढईमध्ये हे पीठ गाळायची चालली, म्हणजे दळण गाळायची चालली. याला थोडंसं तेल माझ्यासारखा जिभेला चटका असला ना तर माणूस किती धडपड करू शकतो. जिवंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोरच आहे. सही पकडे हैं. थोडेसे खडे मसाले, कांदा, लसूण अशी पेस्ट तयार केली आणि इकडे आपले गठ्ठे देखील तयार झाले. दिसायला तर खूप सुंदर दिसत होते, त्यासोबतच खायला पण एक नंबर झाले होते. मला खूप आवडतात कच्चेच खाय. सर्वात आधी आपली पेटपूजा, नंतर काम दूजा. मस्त तर्रीबाज अशी रश्श्याची गठ्ठ्याची भाजी बनवली. गरमागरम भाजी झाल्यानंतर सर्वांनी जेवण करून घेतले. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.